सांगली वारणा कोयना धरण क्षेत्रासह जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे सांगलीकरांना दिलासा मिळाला आहे। कोयना धरणातून 10,000 क्युसेकने वाढवण्यात येणारा विसर्गही स्थगित केल्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी वाढीचा वेग मंदावणार आहे। कोयनेतून 32,100 क्युसेकने विसर्ग चालू असणार आहे। कोयना वारणा धरणासह जिल्ह्यात धुवाधार पावसाने झोडपून काढले होते। शुक्रवारी सकाळी जोरदार पाऊस झाला, त्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी दुपारी 12 वाजेपर्यंत 38 फुटांवर गेली होती। परिणामी कृष्णा नदीकाठच्या सांगलीकरांमध्ये पुराची धास्ती होती। अनेक कुटुंबांनी स्थलांतर सुरू केले होते। तोपर्यंत धरण क्षेत्रासह जिल्ह्यात दुपारपासून पावसाने उघडीप दिली आहे। आठवड्यानंतर सांगलीकरांना सूर्याचे दर्शन झाल्यामुळे पूरस्थिती बिकट होण्याचा धोका काही प्रमाणात टळला आहे। कोयना धरणातून दिनांक 26 जुलै रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सांडव्यावरील विसर्गात 10,000 क्युसेकने वाढ करून 42,100 क्युसेक विसर्ग होणार होता। पण पाणलोट क्षेत्रामधील पर्जन्यमानाची तीव्रता कमी झाल्यामुळे 10,000 क्युसेकची वाढ स्थगित केली आहे। सद्यस्थितीत सांडव्यावरून 30,000 क्युसेक विसर्ग चालू आहे। धरण पायथा विद्युतगृहामधील 2,100 क्युसेक विसर्गासह एकूण विसर्ग 32,010 क्युसेकने चालू आहे।